तुम्ही अर्थसंकल्पावर टीका केलेली आहे. तुम्ही म्हणालात की अर्थसंकल्प हा पोकळ आहे. काय नेमकं म्हणायचं होतं? असे कुठले मुद्दे तुम्हाला वाटले की ते पोकळ आहेत? मला कळत नाही. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हे नवी मुंबई, ठाणे, नागपूर ह्याच्यापुरतं किती मर्यादित आहे आणि उर्वरित महाराष्ट्र किती आहे? माझं म्हणणं काय की ह्या शहरांचा विकास झालाच पाहिजे, यात काही दुमत नाही. शहरीकरण महाराष्ट्रात वाढतंय. 60% पर्यंत आता लोक मोठमोठ्या शहरांमध्ये, उपनगरांमध्ये राहत आहेत. नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये. आता महाराष्ट्रातली 40% जनता ग्रामीण भागात. पण ग्रामीण भागातला जो शेतकरी वर्ग आहे, जो आमचा आदिवासी दलित वर्ग आहे, मागासवर्गीय समाजातले आमचे जे बांधव आहेत, इतर जे काय मुस्लिम समाज असेल, ओबीसी समाज असेल, ओबीसी समाजातले काही असा एक वर्ग आहे, कारण ओबीसी समाज हा मोठा आहे, पण त्याच्यातले काही समाज असे आहेत की जे 70-80% जातात आणि उर्वरित समाज बरेच आहेत आणि जे कदाचित 30-40% असतील, पण त्या समाजाला अजून म्हणावा तसा न्याय मिळाला नाही. हा, त्यांची संख्या जरी कमी असली, त्या समाजाला अजून न्याय मिळाला नाही आहे. कारण त्यांच्याकडे ओबीसी म्हणून वाटतं आणि त्यांना वाटतं की बाबा ह्या अमुक मोठ्या समाजाला न्याय मिळाला म्हणजे हे नाही मिळाला असेल. तसं नाही आहे. त्यांचे प्रश्न वेगळे आहेत आणि म्हणून त्या प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मी म्हणालो, जेव्हा मी बजेट पाहिलं, बजेटमध्ये मोठमोठे रस्ते, मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, 10,000 कोटी, 20,000 कोटी हे घेतलं, चांगलं आहे, हरकत काहीच नाही. पण मग शिक्षणावर काय, आरोग्यावर काय, मग मुळात जे सिंचन योजना आहेत, आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी देतो, ठीक आहे, जो कर्जात बुडलेला आणि कर्जाने त्रासवलेला शेतकरी, त्याला कर्जमाफी झालीच पाहिजे, याच्यात दुमत नाही. पण शेतकरी आपला महाराष्ट्राचा हा जिद्दी आहे, स्वाभिमानी आहे. त्याच्या शेतात जर पाणी दिलं, त्याच्या शेतातल्या पिकाला योग्य हमीभाव दिला, ती जबाबदारी राज्य सरकारने घेतली, तर आपला महाराष्ट्रातला शेतकरी स्वतःच्या पायावर, हिमतीवर शेती करू शकेल. सगळ्यांनाच काही कर्जमाफी नको आहे. पण माझं म्हणणं काय की आपण शेताला पाणी देत नाही, विजेची व्यवस्था चांगली करत नाही. आज पाणी मिळाले पण ऊर्जा मिळत नाही, म्हणजे वीजची सोय होत नाही आणि काही ठिकाणी तर पाणीच नाही. पाणी आणि वीज आपण शेतकऱ्यांना पुरवली तर शेतकरी हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो, असं माझं मत आहे. आजही महाराष्ट्रातला काही भाग असा आहे, जिल्हे, तालुके अजूनही पाण्यापासून वंचित आहेत. सार्वजनिक तिथला भौतिक विकासापासून वंचित आहे. ते करायला पाहिजे आणि त्याच्याकरता राज्य शासनाने जास्त खर्च करावा. आम्ही म्हणलं आरोग्य, शिक्षण, सिंचन असेल, अनेक मुद्दे आहेत आणि म्हणून कुठेतरी ह्या बजेटमध्ये मला ते दुर्लक्षित वाटतंय.